सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पिंडदान आंदोलन। क्रांतिकारी शेतकरी संघटना मूर्तिजापूरच्या वतीने आज गाजीपूर येथील काटेपूर्णा नदीच्या पात्रात राज्य सरकारच्या निषेधार्थ पिंडदान आंदोलन करण्यात आले। तसेच सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारने तात्काळ आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शुभम जवंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रियाज, रामदास भगत, प्रवीण पाटील खोत, संतोष रुद्रकार, मोहम्मद शहाबुद्दीन, श्याम पाचडे, संतोष बुहे, सचिन सोनोने, रुपेश मुगल, सोपान खोत, चेतन ठाकरे, सज्जाद अली, रेहान खान यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते। संपादक इस्माईल शेखसह प्रतिनिधी श्याम वळेसकर, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर। आज क्रांतिकारी शेतकरी संघटना मूर्तिजापूर तर्फे येथे पुतळ्याचे दहन व पिंडदान आंदोलन करण्यात आले। जे रविकांत भाऊ तुपकर यांचे 5 दिवसापासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन कर्जमाफी संदर्भात चालू आहे, त्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची सरकारने तात्काळ दखल घ्यावी या मागणीसाठी आज आम्ही पुतळ्याचे दहन केलेले आहे। जर सरकारने या गोष्टीची दखल घेतली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल आणि या सरकारविषयी तीव्र रोष व्यक्त करण्यात येईल। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रविकांत भाऊ तुपकर तुम आगे बढ़ो, रविकांत भाऊ तुपकर तुम आगे बढ़ो। भारत माता की, भारत माता की।